मित्रांनो, आपण आता दादरला इथे पोचलो आहे छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिवलला। तर आपण आतमध्ये जाऊन सर्व बघूया नक्की इथे काय काय आहे ते। चला तर मग। मित्रांनो, इकडे संध्याकाळी खूप गर्दी असते। आता सध्या तरी दुपारच्या वेळेला इकडे गर्दी नाही आहे। हे बघा मित्रांनो, पहिलं जे दुकान आपल्याला भेटलं आहे शॉप, खानदेशी खाद्य संस्कृती। मित्रांचं स्पेशल बघा, पिठली ठेचा भाकरी, भरीत ठेचा भाकरी, काही काही नवीन प्रकार देखील आहेत इथे। बघा मित्रांनो, थर्ड शॉप आहे ते सेलिब्रेशन। मित्रांनो, आपण आता एका नवीन शॉपमध्ये पोचलो आहे, घरगुती फूड्स प्रोडक्ट्स। तर मित्रांनो, आपण त्यांच्याकडून जाणून घ्यावे की नक्की इथे काय काय आहे। घावण्यांचं आंबोळी, हां आंबोळी आहे का? हां हां, हे नाचणी घावणचं हां ठीक आहे। डायबिटीजसाठी हे मंचुरियन पकोडा आहे। ओके। हे कुल्ट पिठी, हां पिठी। हे राजगिरा उपवासासाठी राजगिरा हां राजगिरा बनवतात, बरोबर। हे छोट्या बाळासाठी नाचणी सत्व, हां हां साखर युक्त आहे। बरोबर। हे गहू सत्व बाळासाठी आहे। हां, हे उपवासासाठी शिंगाडा पीठ आहे। इडली डोसा उपवासासाठी आहे। हो उपासाठी। हे वरीचे घावणे, वरीचे घावणे उपवासासाठी। हां, हे थालीपीठ आहे, उपवासाचं आहे। हां उपासाचं आहे सर्व। हे डायबिटीजसाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी। हां हां चांगलं आहे। आणि थालीपीठ नॉर्मल नॉर्मल झाले। नाश्ता मोदक आहे मॅडम। हे भजी तयार। हां हां भजी। तर मित्रांनो, इकडे मोदक देखील आहेत, मोदक। ओके हां ठीक। हे सर्व घरगुतीच आहे ना आपलं? सगळं घरगुती। चकली, ही चकली बघा, हे बघा मित्रांनो, हे चकलीचं पॅकेट आहे इथे, हे बघा रेडीमेड चकली, रेडीमेड। आमच्याच पिठाची आहे। साबुदाणा उपासाठीच आहे। ही सगळी भाकरीची पीठ आहे, ज्वारी, तांदूळ, भाकरी, बाजरी, सगळं। हां, हे बघा मित्र, तुम्हाला कोणत्या प्रकारचं काय खरेदी करायचं असेल इकडून, तर तुमच्यासाठी हे बघा इकडे मी मेन्शन करतो याच्यामध्ये पत्ता सर्व। नक्कीच तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला काय जर लागेल तर नक्की त्यांना भेट द्या। हे पण घरगुती। हां हां, तर सर्व प्रोडक्ट घरगुतीच आहेत आपले। सगळं घरगुती आणि फ्रेश हां हां। मित्र, हे दुसऱ्या दुकानाचा त्यांचा पत्ता दिला त्यांनी। चालेल चालेल, ठीक आहे, धन्यवाद। मित्रांनो, हे बघा सर्व इकडे फूड्ससाठी स्टॉल उपलब्ध आहेत। गरम आहे। मित्रांनो, आता दुपारची वेळ आहे त्याच्यामुळे सर्व आपल्याला बंद दिसतं आहे। तर संध्याकाळी इकडे सर्व ओपन असेल आणि गर्दी पण खूप जास्त असेल। जसं की आपण एका दुकानात संपूर्ण माहिती बघितली तशी नक्कीच तुमच्यापर्यंत सर्व माहिती पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन। आता हे सर्व शॉप्स बंदच आहेत तशी।